अर्जुन पोरांना पकडा रे. आता गप गुमान मागं व्हायचं सगळ्यांनी, नाहीतर या पोरांना सोडणार नाही. थांब 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 थांब. इन्स्पेक्टर अर्जुन, 10 वेळा मी सांगितलं माझ्या वाकड्यात जाऊ नको, पण तू ऐकतच नाही राव. गिरीश गायकवाड, या बारक्या पोरांची ढाल करून तू सुटशील असं वाटतंय तुला? आज तुला सोडणार नाही मी. आवळा रे. थांब. आर्या चिंचुके मागे सारखा. आर्या, आम्ही कुणी जाग चालणार नाही पोरांना सोड पाहिल्या. ही जागा, ही गोडाऊन माझं इन्स्पेक्टर. इथं आवाज कमी ठेवायचा. मला फक्त जिंकणं कळतं, मग ते कसंही असो. त्याने लक्षात, आम्ही राजकारण करतो. लक्षात ठेवा, कामावर आहे तुम्ही सगळे. उगाच आमच्यावर कारवाई करायला जाऊ नका. मी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत या पोरांना सोडू नका. आणि तुम्ही पण, कळलं ना? गिरीश गायकवाड, बंदूक चालवायला शिकला राव तुम्ही, सांभाळायला कधी शिकणार? हा, तिकडे बघायचं. तुमची गोळी लागून पण ही दीपा जिवंत कशी, असा प्रश्न पडलाय काय? हा, बुलेट प्रूफ जॅकेट असतं पोलिसांकडे. अर्थात तुम्हाला काय करणार म्हणा त्यातलं. तुम्हाला फक्त माणसांना मारायला जमतं नाही का? जीजी, राजकारण बुद्धीचा खेळ आहे. याशी हातात बंदूक घेऊन चूक केली असती. लोकांनी त्यांची कामं करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं असतं, त्यांना मारण्यासाठी नाही. ओय ओय पंटर लोक, अरे तुमच्या मालकाच्या डोक्याला बंदूक लागली की आता पोलिसांची. दीपा, हे बघ, मी बघितलंय. एवढीशे झोपडीत राहता तुम्ही, दिवसभर काम करता. तुला पाहिजे एवढं मी पैसे देईन. माझ्या बाजून उभं राहा. अरे रे 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 रे, रश्शी जळली पण तुझा पीळ गेला नाही रे. अरे जनावरांची शोभा बदलतात, पण तुझ्यासारख्या भ्रष्ट माणसांचे नाही. भाषण देऊ नको, शानीबान. अगं तुला आयुष्यभर सरणार नाही एवढा पैसा देईन मी तुला. फाईल बघ, करोडच्या फाईल आहेत या. मागील महिन्यात ऍक्सिडेंट, त्यानंतर बेपत्ता, त्यानंतर तू ज्यांचं अपहरण केलं, आणि आज तुझ्या तावडीतून सुटून ज्यांनी तुझे 12 वाचवलेत ना, त्याच आहेत या कलेक्टर अपर्णा सुरेश माने. तू किती प्रयत्न कर गिरीश गायकवाड, पण तुला खडी फोडायला पाठवणं या पिछन माझ्याच नशिबात आहे. जीजी, इन्स्पेक्टर अर्जुन कदम यांची बायको
पुणे जिल्ह्याची कलेक्टर मीच, अपर्णा सुरेश माने. म्हणजे तू तू कलेक्टर अपर्णा माने? मी जखमी होऊ शकते, बेपत्ता होऊ शकते. मग तुझ्यासारख्या भ्रष्टाचारी माणसाला मी शिक्षा नाही करू शकत? तुला काय वाटलं? तुझ्यासारख्या कोल्ह्याच्या तावडीत मी दीपाला पाठवेन? तू 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 खरंच अपर्णा मानेस? हो मीच.